नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज बटाटे वड्यांची रेसिपी करणार आहे. तर त्यासाठी मी मोठे 4-5 बटाटे मी असे उकडवून घेतलेले, असे बारीक करून घेतले. मी त्यांना थोडे 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 तुकडे ठेवले त्यांच्यात, एकदम बारीक नाही, अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे ठेवलेले. तर असे मी त्यांना थोडंसं असं मॅश करून घेतले थोडं. आणि नंतर आता आपण याच्यामध्ये बेसनचं पीठ घेतलंय मी 1 वाटी. या वाटीने, ही वाटी ती, या वाटीने मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे. नंतर आपण याच्यामध्ये 2 चमचे तांदूळाचं पीठ टाकणार आहे बारीक, म्हणजे याच्याने खरपूस येतं जरा. आणि नंतर थोडीशी हळद टाकायची याच्यात. आणखी बस एवढं टाकायचं. आणि हा थोडा दळवून घ्यायचा आहे आपल्याला. याच्यात मी 8-10 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, अर्धा चमचा जिरं, थोडंसं अद्रक आणि मीठ टाकलेलं आहे, आणि 2 हिरव्या मिरच्या असं कट केलेल्या आहेत. आता याला बारीक करून घ्यायचंय आणि मग हे तळून घ्यायचं. मग ते आता असं करून घेतलं मी. याच्यात थोडी तीळ पण टाकून द्यायची. आता आपल्याला याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे. कढईमध्ये तेल टाकलंय मी. आपण बटाट्यांसोबत खायला या 2-3-4 मिरच्या मी असं मीठ लावून तळून घेतल्या या तेलामध्ये. आता काढून घ्यायच्या, असे तळून घ्यायचे छान. आणि मिश्रण टाकून द्यायचं थोड्याचं, हिरवी मिरची, लसूण वगैरे तळून घ्यायचं. कोथिंबीर पण याच्यात टाकून द्यायची, कढीपत्ता. एक मिनिटभर परतलं गेलं का हे बटाट्याचं मिश्रण टाकून द्यायचं. यात थोडी हळद टाकून द्यायची. मीठ थोडं पुरेसं टाकून द्यायचं एवढ्या याला. एक 2 मिनिटं याला परतवून घ्यायचं छान. हे मिक्स करून द्यायचं, खुडा वगैरे त्याला कोट होऊन जातो बटाट्यांना. मीठ, असं चांगलं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं छान. तर आपण या पिठात पण थोडंसं मीठ टाकणार आहे, त्यानुसार इथं टेस्ट करून घ्यायचं बरोबर झालं का मीठ. आता 1-2 मिनिटं परतलं गेलं, आपण गॅस बंद करून देऊ. याला थंड होऊ देऊ थोडं, याचे गोळे बनवून घेऊ. आता याच्यातलं अर्ध पीठ आपल्याला, म्हणजे अर्धे बिना मसाल्याचे करायचे आपल्याला, आणि अर्धे असे कांदा, लिंबू आणि मसाला असं करायचे वेगळे. त्याच्यातलं अर्ध पीठ आपण
हे मी कांदा चिरलेला आहे मध्यम आकाराचा. 2 चिरलेले आहेत. बघू शकता. थोडासा मॅगी मसाला टाकलाय मी त्याच्यात आणि चटणी टाकली थोडी आणि लिंबूचा रस टाकणार आहे मी. 1-1.5 चमचा लिंबूचा रस आहे. साधारण अर्ध्या लिंबूला कमी थोडा एवढं टाकते मी. आणि याच्यामध्ये मी हे अर्ध मिश्रण टाकते. अर्धे असे बनवायचे मला आणि अर्धे असे बनवायचे साधे बिना कांद्याचे. तर याला मिक्स करून घेऊ चांगलं. तर तुम्हाला वाटलं तर असे बनवू शकता किंवा असे पण बनवू शकता. तर मी हे 2 प्रकारचे बनवते. तुम्हाला वाटले तर साखर पण टाकू शकता थोडी तुम्ही, अर्धा 1 चमचा इथं. तर हे मसाला कांदा टाकला याच्यात एक्स्ट्रा आणि लिंबू टाकलाय मी फक्त आणि हे साधे. तर अशा पद्धतीने मिश्रण बनलेलं आहे आपलं. थंड होऊ देऊ थोडंसं. मग याचे गोळे बनवून घेऊ आपण. तोपर्यंत आपण हे पीठ भिजवून घेऊ. आता आपण ज्या वाटीने हे घेतलं होतं पीठ त्या वाटीमध्ये पाणी घेऊन घेऊ. असं फुल पाणी घेऊन घेऊ. मग आपण बघू किती लागतं. सध्या अर्धी वाटी टाकते मी. आपण लागता पाणी टाकायचं त्याच्यात. याच्यात मीठ टाकायचं आपल्याला थोडं त्या पिठाच्या चवीनुसार. ते वरचं कवर आपल्याला फिक्कं नको लागायला असं. साधारण अर्धी वाटीला थोडंसं वरती पाणी लागलं आपल्याला. असं अशा पद्धतीने पाहिजे हे पीठ. तर आपण तपायला तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये. असे गोळे बनवून घेतलेले आहेत मी अशा पद्धतीने. 2 प्रकारचे गोळे गोल गोल बनवलेले आहेत, छोटे छोटे मध्यम आकाराचे. आता आपण हे पिठामध्ये 1 पळी तेल टाकू. याला चांगलं चाळून घ्या अजून. आता असं 1-2 टाकून पाहायचे पिठाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण कसं आहे वगैरे पाहायचं. जर जास्त जाड वाटलं पीठ त्याच्यावर वेस्टर्न तर मग आपण आणखी पाणी वाढवायचं थोडंसं. असं कोटिंग करून घ्यायचं त्याला छान. मग तेलात टाकायचं. बरोबर वाटतंय ते प्रमाण.
जेवढे बसतील तेवढे टाकून द्यायचे असे. पहिल्यांदा एक दोनच टाकायचे, लागलं बघायचं व्यवस्थित झाला का. गॅस मिडियमच ठेवायचा. एखाद मिनिट त्याला हात नाही लावायचा, ऑटोमॅटिक असे सुटतात. मग जोपर्यंत सुटत नाही ते असं, तोपर्यंत त्याला उलटवायचं नाही. दोन ते 3 मिनिटं होऊ द्यायची फक्त त्यांना. गॅस लो करून द्यायचा. लो, कधी मध्यम कधी लो असं करायचं गॅस. साईडने चांगली झाली का. वरची साईड छान झालेली आहे, खालची पण पाहून घ्यायची अशी उलटावून. आपण सोड्याचं वापर नाही केलाय, फक्त त्या पिठामध्ये थोडे 1 पळी तेल टाकलंय. 1-1.5 पळी टाकायचं, 1 पळी 1.5 पळी, म्हणून ते वडे ना तेलकट नाही लागणार. आणि तेल पण जास्त जाणार नाही त्याच्यात. तर असे छान झालेले आहेत. अशा रंगावर आले का काढून घ्यायचे त्यांना. आजपर्यंत छान झाले ते खरपूस. तर आपण या प्रकारचे झाले. आता हे थोडेसे तळून दाखवते तुम्हाला अजून, कांदा आणि मसाल्याचे. तो छान कोट करून घ्यायचं त्याला वरून. त्याला 1 मिनिट उलटवायचंच नाही यांना. तर तुम्हाला स्किप न करता दाखवते मी हे. हा कसं सुटला पाहिला लगेच आता. असे सुटले का मग उलटवायचे त्यांना. अजून सर्व निघण्यासारखे नाहीयेत ते अजून. असं उलटवून घ्यायचं त्यांना.
बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपले बटाटे वडे तयार आहेत. ते वाटीतले कांद्याचे आहेत आणि दही सोबत आणि या मिरच्या तळल्या आहेत आपण. अशा पद्धतीने छान आपले बटाटे वडे तयार आहेत. गरमा सर्व केलेले आहेत. तर मैत्रिणींनो लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.